Hello students, this is our third lecture of lesson number 3, force and pressure. In our previous two lectures we have learned about the contact force and a non-contact force and balanced force and a unbalanced force. This is the third lecture and we are going to learn inertia. So come on page number 16. Inertia. We have seen that an object change its state of motion due to force. आपण बघितलंय की बलामुळे किंवा फोर्समुळे वस्तू त्याची परिस्थिती बदलत असतो. इन द ॲब्सेन्स ऑफ अ फोर्स ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ अ मोशन. जर फोर्स नसेल किंवा कोणतंही बाह्यबल प्रयुक्त होत नसेल तर कोणताही पदार्थ किंवा कोणतीही वस्तू त्याच्या आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. Try this. Activity first. Take a postcard and keep it on a glass. Keep a 5 rupee coin on it. Now skillfully push the card. The coin straight away falls in the glass. Have you ever done this? आता तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक पोस्टकार्ड लागणार आहे आणि एक ग्लास. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पोस्टकार्ड घेऊन ते ग्लासवरती जनरली ठेवायचं आहे आणि त्या पोस्टकार्डवरती एक 5 रुपीचं कॉईन ठेवायचं आहे आणि तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे त्या कार्डला ढकलायचं आहे किंवा पुश करायचं आहे आणि जसं ते कार्ड त्या ग्लासवरून पुढे सरकतं तसा तो कॉईन तो स्ट्रेट अवे त्या ग्लासमध्ये पडतो. तुम्ही हा प्रयोग कधी करून पाहिला आहे का याआधी? नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. हँग अ हाफ kg मास फ्रॉम अ स्टँड विथ अ स्ट्रिंग. टाय अनदर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर एक स्टँड घेऊन त्या स्टँडला एका धाग्याने अर्धा किलोचं वजन बांधायचं आहे. हा तुमचा दोरा क्रमांक 1 झाला किंवा स्ट्रिंग नंबर 1. आता दुसरा धागा घेऊन तो त्या वजनाला बांधायचा आहे आणि हवेत लटकत सोडून द्यायचा आहे. तो तुमचा दुसरा धागा असणार आहे. द स्ट्रिंग टू. नाव पुल द स्ट्रिंग टू विथ अ जर्क. आणि आता तुम्हाला तो दुसरा धागा आहे जो तुम्ही वजनाला बांधून हवेत लटकत सोडला आहे तो तुम्हाला जर्क देऊन किंवा हिसटा देऊन तोडायचा प्रयत्न करायचा आहे. द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. काय होतं असं केल्यावरती की तो धागा तुटतो पण त्याच्यासोबत वजन पडत नाही. म्हणजे आपण काय केलं आहे, एका अर्धा किलोच्या वजनाला एका धाग्याने बांधून आपण एका स्टँडला लटकवलं आहे आणि दुसरा धागा त्या वजनाला बांधून रिकामा सोडला आहे आणि तो दुसरा रिकामा सोडलेला धागा जेव्हा आपण हिसका देऊन ओढतो तेव्हा फक्त तो धागा तुटतो, वजन हलत नाही किंवा पडत नाही. हेवी मास डज नॉट मूव. जे जड वस्तुमानाचं वजन आहे ते पडत नाही. नाव पुल द स्ट्रिंग टू स्लोली. द स्ट्रिंग वन ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. मग आता काय करा, जो दुसरा धागा आहे तो हळूहळू ओढण्याचा प्रयत्न करा किंवा हळूहळू ओढा. जसं तुम्ही तो धागा हळूहळू ओढायला लागता तसं 1 नंबरचा धागा तुटतो आणि ते जे मास आहे किंवा वजन आहे ते तुटून पडतं. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मास. आणि हे कशामुळे होतं, तर दुसऱ्या धाग्यामध्ये आपण हळूहळू खेचताना दुसऱ्या धाग्यामध्ये वरती बांधलेल्या वजनामुळे जो काही ताण येतो त्या ताणामुळे ते वजन धागा एक तुटतो आणि ते वजन खाली पडतं. ऑलवेज रिमेंबर द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. कोणतीही वस्तू आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये किंवा आहे त्या स्थितीमध्ये कायम राहण्याचा प्रयत्न करते, ही जी त्या वस्तूची प्रॉपर्टी आहे याला आपण इनर्शिया असं म्हणत असतो. दिस इज वाय ॲन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट रिमेन इन द सेम स्टेट अँड द ऑब्जेक्ट इन अ मोशन रिमेन इन द सेम स्टेट ऑफ अ मोशन इन द अब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स. म्हणजे कोणताही पदार्थ किंवा कोणतीही वस्तू आहे त्या परिस्थितीमध्ये कायम राहण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे काय होतं, जी वस्तू स्टेशनरी आहे किंवा एका ठिकाणी स्थायी आहे ती वस्तू आहे त्याच स्थितीमध्ये राहते किंवा गतिमान असणारी कोणतीही वस्तू ही गतिमान स्थितीत राहते जर त्याच्यावरती कोणताही बाह्य बल किंवा एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नसेल तर. टाईप ऑफ इनर्शिया. फर्स्ट, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ अ रेस्ट. रेस्टच्या स्थितीमध्ये किंवा एका ठिकाणी स्थिर असण्यामुळे असणारा इनर्शिया. ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ अ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स अ स्टेट ऑफ अ रेस्ट ड्यू टू इट्स inherent property. This property is called the inertia of the state of a rest.
म्हणजे बघा, कोणतीही एखादी वस्तू त्याच्या स्थितीमध्ये कायम असेल तर ती आपली पोझिशन चेंज करत नाही. ती आहे त्याच स्थितीमध्ये कायम राहण्याचा प्रयत्न करते ड्यू टू द इनहिरंट प्रॉपर्टी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इनर्शिया ऑफ अ स्टेट ऑफ अ रेस्ट. सेकंड इज अ इनर्शिया ऑफ अ मोशन. For first case, inertia of the state of a rest, we can take the same example of a coin. जेव्हा आपण ते कॉईन ठेवलेलं असतं पोस्टकार्डवरती आणि आपण पोस्टकार्डला धक्का देतो त्यावेळेला बिकॉज ऑफ द स्टेट ऑफ अ रेस्ट, एका पर्टिक्युलर स्थितीमध्ये असल्यामुळे तो जो कॉईन आहे तो ग्लासमध्ये पडतो आणि कार्ड हे पुढे निघून जातं. द सेकंड टाईप इज अ इनर्शिया ऑफ अ मोशन. The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called its inertia of motion. म्हणजे कोणतीही एखादी वस्तू किंवा कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर गतीमध्ये असेल तर बाह्य बल नसताना तो आहे त्या परिस्थितीमध्ये कायम राहतो किंवा आपली गती बदलत नाही. तर ही जी परिस्थिती आहे किंवा ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इनर्शिया ऑफ मोशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, a revolving electric fan continues to revolve after it is switched off. म्हणजे जर गतीमध्ये फिरणारा पंखा असेल किंवा कंटिन्युअसली रोटेट होणारा फॅन असेल, आपण त्याचं बटन बंद केल्यावर सुद्धा तो थोडा वेळ फिरत राहतो. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अ इनर्शिया ऑफ अ मोशन. और वी कॅन सी द अनादर एक्झाम्पल. पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डिरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. तुम्ही बसमध्ये बसलेले आहात आणि फुल स्पीडमध्ये किंवा जास्त स्पीडमध्ये ती बस चाललेली आहे आणि जर बस ड्रायव्हरनी अचानक ब्रेक दाबला तर आपल्याला जर्क बसतो किंवा आपण पुढच्या साईडला फेकले जातो. ज्या साईडनी बस चाललेली आहे त्या बाजूला आपण फेकले जातो. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ इनर्शिया ऑफ अ मोशन. थर्ड इज अ डायरेक्शनल इनर्शिया. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. तर अशी प्रॉपर्टी ज्यामध्ये कोणत्याही एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये असणारा पदार्थ आपली गती किंवा आपली दिशा चेंज करत नाही त्याला आपण डिरेक्शनल इनर्शिया म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ अ व्हेकल इन अ मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, द पॅसेंजर सिटिंग इन इट आर थ्रोन अपोजिट टू दॅट ऑफ अ डायरेक्शन ऑफ अ टर्निंग. म्हणजे आता समजा तुम्ही सरळ रस्त्याने निघालेले आहात आणि अचानक गाडीने टर्न घेतला तर बऱ्याचदा असं होतं की ज्या साईडला गाडीने टर्न घेतला आहे त्याच्या अपोजिट साईडला आपण फेकले जातो. तर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अ डायरेक्शनल इनर्शिया. नाव कम ऑन दॅट पॉईंट, प्रेशर. You must have observed the tires of a two-wheeler and a four-wheeler getting pressurized. The air filling machine has a pressure indicating dial or a digital meter showing the digital reading of a pressure. आपण बघत असतो की टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांच्या चाकांमध्ये जी हवा भरली जाते तर ती जी चाकं असतात ती प्रेशराईज केली जातात. म्हणजे प्रेशर वापरून किंवा दाब वापरून त्याच्यामध्ये हवा भरली जाते. त्या ज्या हवा भरणाऱ्या मशीन्स असतात त्याच्यावरती प्रेशर दाखवणारे काही आकडे असतात की आपण कितपत प्रमाणात प्रेशर त्याच्यामध्ये फील केलं आहे किंवा किती प्रमाणात दाब देऊन आपण त्याच्यामध्ये हवा भरली आहे. किंवा जर डिजिटल मीटर असेल तर त्याच्यावरती डिजिटल रीडिंग येत असतं प्रेशरचं. द मशीन फील्स अ प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. तर अकॉर्डिंग टू दॅट व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जे आकडे त्या मशीनमध्ये दिसत असतात त्याच्या आधारे ठराविक प्रेशर ठराविक टायरमध्ये भरलं जातं. यू आर अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग द एअर इन द बायसिकल टायर विथ द हँडपंप. जर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे आत्ता सध्याच्या दिवसामध्ये सायकलच्या दुकानामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही बघू शकता आधी हँडपंप असायचे सायकलमध्ये हवा भरण्यासाठी. तर त्यामध्ये हवा भरण्यासाठी सुद्धा त्या पंपवरती आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो अँड देन वी इन्सर्ट फोर्स अप्लाय करतो आणि एअर प्रेशर वाढवून मग हवा त्या सायकलच्या टायरमध्ये भरली जाते. मीन्स the force applied and the air pressure is increased and then the air pushed into the tire. Are force and pressure related? म्हणजे जेव्हा आपल्याला टायर ट्यूबमध्ये किंवा सायकलच्या टायरमध्ये हवा भरायची आहे त्यावेळेला आपण काय करतो तर त्या मशीनवरती फोर्स अप्लाय करतो आणि फोर्स अप्लाय करून ते प्रेशर मेंटेन करून आपण त्या टायरमध्ये हवा भरत असतो. तर
आता ह्या सगळ्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला असं वाटतंय का की फोर्स आणि प्रेशर म्हणजे बल आणि दाब ह्या दोन्हीमध्ये काहीही कनेक्शन असेल किंवा एकमेकांशी रिलेटेड टर्म आहेत या? Now come on activity 3. Take some sharp pointed nails and push them into the wooden plank by hammering on their heads. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की काही असे टोकदार किंवा शार्प पॉइंटेड असणारे खिळे घ्यायचे आहेत आणि एखाद्या लाकडी ठोकळ्यावरती त्या खिळ्याचा जो डोक्याकडचा भाग असतो किंवा जो सपाट भाग असतो त्याच्यावरती हॅमर करून तुम्हाला ते एका वुडन प्लँकमध्ये किंवा लाकडी ठोकळ्यामध्ये ठोकायचे आहेत. नाव टेक द नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एड. म्हणजे आता तुम्हाला अगदी विरुद्ध कृती करायची आहे जे तुम्ही पहिल्यांदा केलं की आपण खिळ्याचा जो टोकाचा भाग आहे तो लाकडावरती ठेवतो आणि त्याच्या डोक्याकडच्या भागाने त्याला हॅमर करत असतो. इन सेकंड केस तुम्हाला त्याचा जो डोक्याकडचा भाग आहे तो लाकडावरती ठेवायचा आहे आणि त्याचा जो शार्प किंवा पॉइंटेड भाग आहे तिकडून तुम्हाला ठोकायचा आहे. जर आपण हे केलं तर तो खिळा त्या लाकडामध्ये घुसणार आहे का? When pressing the drawing pins into the drawing board, they get into the board easily. By applying a force using the thumb, one can push the pins into the board. On the contrary, while pressing ordinary pins into the board, while pressing ordinary pins with a thumb, the thumb may get hurt. म्हणजे बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण ड्रॉइंग बोर्डमध्ये असणारे ज्या छोटे छोटे पिन्स असतात, स्टील पिन्स येतात जे आपण नोटीससाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी ड्रॉइंग बोर्डमध्ये लावून ठेवत असतो. तर कुणीही अगदी थंबनी किंवा बोटाने प्रेस करून अगदी साध्या प्रयत्नांनी त्या ज्या पिन्स आहेत त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये लावू शकतो. बट समजा आपण त्या पिन्स उलट्या पकडल्या म्हणजे त्याचा जो गोल भाग असतो अप्पर एंड जे असतं ते आपण प्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि जर पॉइंटेड एंड जो आहे तो आपल्या बोटाकडे पकडला तर बऱ्याचदा ती पिन आपल्या बोटामध्ये घुसून त्याने आपल्याला इंजरी होण्याची किंवा जखम होण्याची शक्यता असते. हिअर वी कंप्लीटेड पेज नंबर 16. कम ऑन अ पेज नंबर 70. पुढचं पेज घ्या. सो विल कंटिन्यू ऑन पेज नंबर 17. व्हॉट इज अ सिम्पल एक्सपेरिमेंटल? आपण जे काही 1, 2, 3 सिम्पल एक्सपेरिमेंट बघितले त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं आहे? द नेल इझिली पेनिट्रेट इन टू द वूड फ्रॉम पॉइंटेड एड. फ्रॉम दिस यू विल नोटिस दॅट वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन द हेड ऑफ द नेल इट इज इझी टू हॅमर इट इन टू द प्लँक. म्हणजे आता आपण जे एक्झाम्पल्स पाहिले पिनचं असेल किंवा नेलचं असेल, जेव्हा आपण त्याचा जो पॉइंटेड एंड आहे किंवा शार्प एंड आहे तो सहजपणे लाकडामध्ये घुसवू शकतो किंवा जेव्हा त्याच्या अपोजिट साईडला आपण हॅमर करतो किंवा प्रेशर करतो. यूज युअर ब्रेन पॉवर. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ. अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. वाय डज दिस हॅपन्स? आता बघा तुम्हाला विचार करायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर की आपण व्हेजिटेबल्स कट करताना किंवा फ्रूट्स कट करताना शार्प नाईफ किंवा अगदी धारदार सुरीचा वापर करत असतो. जर धार नसलेली बोथट सुरी असेल तर तिचा उपयोग फळं कापण्यासाठी किंवा व्हेजिटेबल्स कापण्यासाठी होत नाही. तर असं का होतं? तर ट्राय टू फाइंड द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. द फोर्स एक्झर्टेड perpendicularly on a unit area is called pressure. The force exerted perpendicularly. The perpendicularly is an important word. म्हणजे कोणत्याही एका युनिट एरियावरती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये वर्क करणारा जो फोर्स असतो किंवा एक्झर्ट केलेला जो फोर्स असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. म्हणजे आता समजा सपोज वी विल टेक युअर नोटबुक. युअर नोटबुक इज अ युनिट एरिया आणि त्या नोटबुकवरती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये, परपेंडिक्युलर मीन्स द डायरेक्शन विच मेक द अँगल ऑफ अ 90 डिग्री, एक्झॅक्टली 90 डिग्री. तर कोणत्याही एका युनिट एरियावरती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जो काही फोर्स एक्झर्ट होत असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. सो प्रेशर इज गिवन बाय अ सिम्पल फॉर्म्युला. प्रेशर इज इक्वल टू फोर्स divided by area on which the force is applied, means the unit area we considered in the definition. Force divided by area on which the force is applied. Presently we are considering only the force acting on an area in a direction
परपेंडिक्युलर टू इट. आता सध्या आपण ह्या लेसनमध्ये फक्त असा फोर्स कन्सिडर करतोय जो एका युनिट एरियामध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शननी वर्क करतोय. वी आर considering only that force. Unit of a pressure. The SI unit of a force is a Newton. N, capital N, is a symbol of a Newton. And area is measured in a meter square. So meter square is the unit of a area. So therefore SI unit of a pressure is a Newton per meter square. As the unit of a force is a Newton and a unit of a area is a meter square, and this is the ratio of a force and a area. So the unit of a pressure is a Newton per meter square. This is also known as a Pascal, PA. Generally pressure is measured in a Newton per meter square and it is generally known as a Pascal. In atmospheric science, the unit for a pressure is a bar. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स म्हणजे आता जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण हवेचा दाब मोजत असतो, प्रेशर ऑफ अ एअर, वी यूज द युनिट बार. 1 bar इज इक्वल टू 10⁵ पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. 1 bar इज इक्वल टू 10⁵ पास्कल means multiplication of a 10 5 times, and pressure is a scalar quantity. As we have learned in our previous year, scalar quantity and a vector quantity. Those which need magnitude as well as direction are a vector. For pressure, we need only the magnitude. There is no need of a direction. So it is considered as a scalar quantity. If area increases, pressure reduce for the same force. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही एका युनिट एरियावरती फोर्स अप्लाय करताय, तर जर एरिया लहान असेल तर अप्लाय होणारा फोर्स असतो तो जास्त असतो आणि त्यामुळे प्रेशर जास्त असतं. जर एरिया इन्क्रीज झाला किंवा वाढला आणि जर फोर्स आहे तसाच असेल तर मग मात्र प्रेशर रिड्यूस होतो बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन अ एरिया. अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. म्हणजे फोर्स जेव्हा सेम आहे, द प्रेशर इज अ डिपेंड ऑन द एरिया. जेव्हा एरिया इन्क्रीज होतो, फोर्स सेम असताना तेव्हा प्रेशर रिड्यूस होतं, आणि जेव्हा एरिया डिक्रीज होतो फोर्स सेम असताना तेव्हा प्रेशर इन्क्रीज होतं. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू द नॅचरल ॲडॅप्टेशन द बॉटम surface of a camel's feet are broad. We have learned that concept in the adaptation. We have know that the soles of a leg of a camel are like a cushions. Means that is the natural adaptation they are having as they are living in the desert region. Hence the camel's weight is exerted on a large area and the pressure on the sand is reduced. This is why camel's feet do not penetrate into the sand and it become easy to walk. So that is the example of a pressure. आपल्याला माहिती आहे की कॅमल हे जे असतात ते वाळवंटी प्रदेशात राहतात आणि वाळू असते सगळीकडे पसरलेली. तर कॅमलचे जे पाय असतात किंवा त्यांच्या पायाचे सोल असतात ते कुशनसारखे पसरट असतात आणि जेव्हा कॅमल चालत असतात तेव्हा त्यांच्या पायाकडून एक्झर्ट होणारा जो फोर्स असतो तो जास्त जास्त एरियावरती एक्झर्ट होत असतो आणि त्यामुळे काय होतं तर प्रेशर कमी होतं आणि उंटाचे पाय असतात ते वाळूमध्ये घुसत नाहीत आणि त्यांना चालणं हे सोपं होतं. प्रेशर ऑन अ सॉलिड्स. Air pressure is extended on all the objects kept in air. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it. तर एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द ऑल ऑब्जेक्ट्स केप्ट इन अ एअर. म्हणजे जे काही पदार्थ आपण वातावरणात किंवा हवेमध्ये ठेवलेले आहे त्या प्रत्येकावरती हवेचा दाब किंवा हवेचं प्रेशर हे असतं. जेव्हा आपण कोणतंही एखादं वजन सॉलिड पदार्थावरती ठेवतो किंवा स्थायू पदार्थावरती ठेवतो तेव्हा ठेवलेला जो पदार्थ आहे तो त्या स्थायू पदार्थावरती प्रेशर एक्झर्ट करत असतो. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. म्हणजे आता बघा, आपल्याकडे एक टेबल आहे आणि त्या टेबलवरती आपण एखादी पाण्याची कळशी ठेवली. सो वी हॅव पुट दॅट कळशी ऑन द टेबल. म्हणजे त्या कळशीने एक्झर्ट होणारा जो काही फोर्स आहे
किंवा त्याच्यामुळे क्रिएट होणारं जे काही प्रेशर आहे ते त्या टेबलवरती वर्क करत असतं. आणि ते प्रेशर कशावरती डिपेंड असतं, तर त्या कळशी ठेवल्यामुळे तयार होणारा फोर्स आणि तो फोर्स त्या टेबलच्या किती पार्टवरती एक्झर्ट होतोय, दॅट इज अ on that two terms pressure is a dependent. Try this. Do the activity as a depicted in figure 3.5. What is a scene? आता बघा, तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी करायला दिली आहे. जनरली 2 ब्लॉक्स ठेवलेत आणि त्याच्यावरती एक वुडन प्लँक आहे. आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला 4 वेगळी पुस्तकं ठेवलेत आणि नंतर ती 4 पुस्तकं एकत्र करून एका ठिकाणी ठेवलेत. तर दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ अ फोर्स अँड अ प्रेशर, की एखाद्या युनिट एरियावरती त्या आपण एखादं ऑब्जेक्ट ठेवलं किंवा एखादा पर्टिक्युलर फोर्स ॲप्लाय केला तर मग त्याने ऑक्युपाय केलेली स्पेस आणि फोर्स या दोन्हीचा जो रेशो असतो तो प्रेशर असतो. म्हणजे आता इथे बघा, आपल्या दुसऱ्या केसमध्ये आपल्याला दिसतंय की फोर्स जो आहे तो सेम आहे, पुस्तकांची संख्या जी आहे ती सारखी आहे, पण एरिया जो ऑक्युपाय केलेला आहे टेबलचा तो कमी झालेला आहे. द एरिया इज रिड्यूस्ड अँड ड्यू टू दॅट द प्रेशर इज अ मोर. आपल्याला दिसू शकतं की ही जी लाकडी फळी आहे किंवा वुडन प्लँक आहे तो तिरपा झाला आहे, बिकॉज ॲज अ एरिया रिड्यूस्ड अँड द फोर्स इज अ सेम, द प्रेशर इन्क्रीज्ड. वेन द एरिया इन्क्रीज्ड with the same force, pressure decrease. Now see this, use your brain power. You must have seen a vegetables vendor carrying a basket on her head. She kept a twisted piece of a cloth on the head below the basket. How does it help? म्हणजे आता बघा, प्रश्न असा विचारला आहे की भाजीवाल्या बायकाच्या भाजी विकत असतात, त्या भाजीची पाटी डोक्यावर घेण्याआधी चुंबळ, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, एखादा टॉवेल किंवा एखादं कापड गोल करून गुंडाळी करून त्या बुट्टीखाली ठेवलेलं असतं. तर त्याचा भाजी विकणाऱ्या बायकांना नक्की कशा पद्धतीने फायदा होतो. वी कॅन नॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर अ लाँग टाईम. हाऊ देन वी कॅन स्लीप ऑन अ प्लेस फॉर 8 अँड ऑड आवर्स. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी काही वेळापेक्षा जास्त थांबू शकत नाही किंवा उभा राहू शकत नाही. सलग बराच वेळ आपण एखाद्या ठिकाणी उभा राहू शकत नाही, पण तेच एखाद्या ठिकाणी आपण 8 तासापेक्षा जास्त कसं काय झोपू शकतो. फॉर स्कीइंग ऑन आईस, वाय आर लॉंग फ्लॅट स्काय यूज्ड. स्कीइंग म्हणजे बर्फावरती घसरण्याचा किंवा जो खेळ असतो ज्याच्यामध्ये पायाला पॅडसारखे काहीतरी बांधून बर्फावरती लोक घसरत असतात. सो दॅट इज नोन ॲज अ स्कीइंग. तर स्कीइंगसाठी वाय आर अ लॉंग फ्लॅट स्काय यूज. लॉंग अगदी लांब असणारे आणि फ्लॅट सपाट असणारे स्काय का यूज केले जातात. सो ट्राय टू फाइंड आन्सर ऑफ दिस क्वेश्चन अँड टू फाइंड द आन्सर यूज युअर ब्रेन पॉवर. ट्राय दिस. प्रेशर ऑन अ लिक्विड. Activity 1. Take a plastic bottle. Take a 10 centimeter long piece of a glass tube on which a rubber balloon can fit it. Warm up the one end of a glass tube and gently push in the bottle of about 5 centimeter from the bottom as shown in figure 3.6. To avoid water leakage, apply the molten wax on the side of the glass tube. Now fill the water slowly in the bottle and see how the balloon inflates. What is observed? The pressure of water acts on the side of the bottle as well. So this is the new topic, we can say, pressure on a liquid. In this part we have learned about the pressure on a solid and the term pressure on a liquid we will continue in our next video. Watch the video carefully. If you have any doubts or if you have any suggestions, please message me and do subscribe the channel. Thank you.